ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनला रविराज सर हॉस्पिटलला घेऊन आलेले असतात. डॉक्टर अर्जुनची जखम साफ करतात आणि त्याला ड्रेसिंग करत असतात. तर अर्जुन आता रविराज सरांना विचारतो, सिनियर चैतन्य कुठे दिसत नाहीये? रविराज सर म्हणतात, चैतन्य हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत आहे. आणि त्याचवेळी रविराज सरांना सायलीचा फोन आलेला असतो. रविराज सर म्हणतात, सायलीचा फोन आहे. तर अर्जुन म्हणतो, सिनियर सायलीला आता काही सांगू नकोस, कारण ती उगाच घाबरेल आणि ती पॅनिक होईल, त्यामुळे तिला काही सांगू नको. रविराज सर फोन उचलतात. तर सायली म्हणते, हॅलो रविराज काका, कुठे आहात तुम्ही? आणि हे यांचा फोन अजूनही लागत नाहीये. तुम्ही कुठपर्यंत आलात? येताय ना घरी लवकर या, कारण यांची यश साजर करण्यासाठी मी काहीतरी गोडाच बनवल आहे, असं म्हणत सायली आणि सुभेदनाच्या घरातील सर्वजण खूप खुश असतात. तर आता रविराज सर म्हणतात, हो सायली, आम्ही येतच आहोत, पण इथे एक जरा प्रॉब्लेम झाला आहे. सायली म्हणते, काय झाले? रविराज काका, तुम्ही काहीच का सांगत नाही आहात? रविराज सर म्हणतात, सायली तू घाबरू नकोस, पण महिपतला पकडत असताना त्या झटापटीमध्ये अर्जुनच्या हातीला आणि जरा पाठीला मार लागला आहे, जरा दुखापत झाली आहे आणि त्यासाठीच मी त्याला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे. आता मात्र सायलीला धक्का बसतो. ती फोन तिथेच ठेवते आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात. आता मात्र कल्पनाताई घाबरतात. कल्पनाताई फोन घेतात आणि म्हणतात, हॅलो भाऊजी, काय झाले नक्की? तर पूर्णाची कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना फोन स्पीकरवर ठेव. आता कल्पनाताई फोन स्पीकरवर ठेवतात. तर रविराज सर म्हणतात, घाबरू नका. महिप्त शिखरेला पकडत असताना त्या चटापटीमध्ये अर्जुन जरा जखमी झाला आहे आणि म्हणूनच मी त्याला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वजण घाबरतात. कल्पना ताई म्हणतात, आम्ही सर्वजण हॉस्पिटलला येत आहोत. पूर्णाजी म्हणतात, मी सुद्धा येते, कारण मला इथे बसून चैन नाही पडणार. रविराज सर म्हणतात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मग तुम्ही एवढे पॅनिक का होताय? मी इथे आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि काळजी करण्यासारखं काहीच नाहीये वहिनी, प्लीज शांत व्हा सर्वजण, असं म्हणत रविराज सर फोन ठेवतात. परंतु सर्वांनाच अर्जुनची काळजी वाटत असते. सर्वजण खूप घाबरून गेलेले असतात. तर अश्विन म्हणू लागतो, मम्मा, पूर्णा आजी, तुम्ही एवढी काळजी नका करू. रविराज अंकल म्हणालेत ना की काहीच सिरियस घड नाहीये, मग तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही सर्वजण हॉस्पिटलला नका येऊ. मी एक काम करतो, सायलीसोबत हॉस्पिटलला मी जातो आणि तिथे जर काही असेल तरच मी तुम्हाला फोन करतो. तुम्ही घाबरू नका, असं म्हणत अश्विन आता सायलीला हॉस्पिटलला घेऊन जातो. इकडे मात्र कल्पनाताई देवी आईला प्रार्थना करतात आणि म्हणतात, सगळं काही नीट असू देत, अर्जुन सुखरूप खर येऊ देत. सर्वांनाच अर्जुनची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, बिथरलेले नागराज काका आता सुमन काकूंना मारण्यासाठी, त्यांना त्रास देण्यासाठी तिथपर्यंत गेलेले असतात. त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं काही सुमनने केलं आहे. महिपा शिखरेला सुमनने सोडवलं आहे आणि म्हणूनच तो राग आता ते सुमन काकूंवर काढत असतात. त्यांचे केस पकडतात आणि त्यांना त्रास देऊ लागतात. त्यांना चाव विचारू लागतात की महिप्त शिखरे सुटलाच कसा? हे सगळं काही तू केलेस ना महिप्तला? तर मी घट्ट बांधून ठेवलं होतं आणि एवढं घट्ट बांधलं होतं की त्याच्या दोया त्याला सोडणं शक्यच नाहीये. हे सगळं काही तू केलंस महिप्तला, तू सोडवलेस आणि तुझ्यामुळे महिप्त पळाला आहे. तुला कळतंय का तू काय केलंस? असं म्हणत आता नागराज काका सुमन काकूंच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, तू पळालाय आणि आता तो निसटला. आता मात्र तो मला जिवंत सोडणार नाही, मला तो मारणार. आणि तुला सुमन कळत नाहीये का? अगं, तुझ्या अशा वागण्यामुळे आता तू विधवा होणार आहेस. विधवा, तुझा नवरा मरणार आहे आणि तुला चालणार आहे का? अगं, डोक्यात शेण भरले का तुझ्या? एवढंही तुला कळत नाही का? आता मात्र नागराज काका पूर्णपणे विथरून गेलेले असतात. ते घाबरलेले असतात. ते म्हणू लागतात, आता कुठल्याही क्षणी महिपचे गुंड इथे येतील, कुठल्याही क्षणी पोलीस इथे येतील
किंवा कुठल्याही क्षणी इथपर्यंत सायली. अर्जुन पोहोचू शकतात नाही, आता सुमनला इथे ठेवण्यात पॉईंट नाहीये, असं म्हणत नागराज काका सुमन काकूंची जागा बदलायची ठरवतात आणि त्यांची दोरी सोडत असतात. नागराज काकांना सुमन काकू समजावण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, अहो तुम्ही काय करताय, तुम्हाला तरी कळतंय का? नागराज काका म्हणतात, मी काही चुकीचं करत नाहीये, आता फक्त तुला इकडून तिकडे तिकडून इकडे असंच फिरावं लागणार आहे. आणि सुमन आयुष्यात पहिल्यांदाच इतकं माझ्यासोबत फिरायला मिळत असेल ना. सुमन काकू स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु नागराज काकात यांना खूप त्रास देत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुनच्या काळजीने कासावी झालेली सायली आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि ती जोरातच अर्जुनला आवाज देत म्हणते, अहो आता अर्जुनची ती अवस्था पाहून सायली घाबरते. ती धावत पळत पुढे येते आणि अर्जुनला मिठी मारते, परंतु त्याच वेळी अर्जुनच्या पाठीची जखम थोडी दुखते. अर्जुन म्हणतो, ऐक. तर सायली म्हणते, काय झालं, इथे सुद्धा लागलंय का? अर्जुन म्हणतो, थोडंसं खरचटले. तर आता सायली येईल प्रश्नावर प्रश्न विचारून अर्जुनला भांबावून सोडते. हे सगळं काही कसं झालंय? तुम्हाला लाज जास्त लागलंय का? आता तुमची जखम कशी आहे? हाला गोळी लागली आहे का? तुम्हाला जास्त दुखत तर नाही आहे ना? अहो बोला ना काहीतरी. तर अर्जुन म्हणतो, सायली अगं तू शांत राहशील तर मी काहीतरी बोलेन ना. तुझे प्रश्नच संपत नाहीयेत. सायली म्हणते, मग मी काय करू सांगा ना. तुम्हाला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं सांगा ना. असं म्हणत सायली खूप रडू लागते. अर्जुन म्हणतो, शांत हो, मला काहीही झालं नाही, मी ठीक आहे. आणि बघ तुझ्या समोर ठणठणीत आहे ना. आता अश्विन अर्जुनला प्रश्न करत म्हणतो, दादा तुला असं मळमळल्यासारखं किंवा उलटीसारखं वाटत नाहीये ना? आणि तुला वेगळे काही म्हणजे असं काही जाणवत तर नाहीये ना? तर अर्जुन म्हणतो, नाही, मला असं काहीही जाणवत नाही, मी एकदम ठीक आहे. फक्त ही थोडीशी जखम झाली आहे, ती सुद्धा लगेच भरून निघेल. त्यामुळे प्लीज तुम्ही कोणीही घाबरू नका. सायली म्हणते, अहो पण. तर अश्विन म्हणतो, सायली वहिनी तू जरा शांत हो, तू नको घाबरूस. आणि हो दादा, आता मी डॉक्टरांशी बोलून घेतो. अर्जुन म्हणतो, तू डॉक्टरांशी बोलून घे आणि त्यांना म्हणावं लवकरात लवकर मला टीचार्ज द्या, मला खरंच इथे कंटाळा आलाय रे. आता अश्विन म्हणतो, हो मी बोलतो त्यांच्याशी. असं म्हणत अश्विन डॉक्टरांशी बोलायला जातो. तर इकडे सायली पुन्हा एकदा अर्जुनला मिठी मारते, रडू लागते. तर अर्जुन म्हणतो, सायली शांत हो. तर सायली म्हणते, पण मला सांगा, तुम्हाला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं सांगा ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जीवावर बेतेल असा धोका पत्करू नका म्हणून. अर्जुन म्हणतो, सायली मला काहीही झालं नाहीये, प्लीज तू शांत हो ना. तर आता रविराज सर सायलीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, सायली बाळा, तुझ्या अर्जुनला काहीही झालं नाहीये, पण हो आज अर्जुनने जे काही केलं आहे त्यानंतर तुला तर अर्जुनचा अभिमानच वाटायला हवा. तर आता चैतन्य म्हणतो की हो वहिनी, आज महिप्त शिकरेला कोणी पकडले तुला माहीत आहे का? अगं तुझ्या नव्याने, त्या महिप्त शिकरेने तुझ्या नव्याच्या डोक्यावर बंदूक रोखली होती, तरी सुद्धा तो डगमगला नाही. जोपर्यंत पोलीस त्याला पकडत नाहीत तोपर्यंत न डगमगता तो फाईट करत राहिला. महिप्त शिकरेने जखमी केलं तरी सुद्धा अर्जुन थांबला नाही. त्याने महिप्त शिकरेला असा काही धडा शिकवला आणि शेवटी पोलिसांच्या ताब्यात दिलं. वहिनी खरंच हे सगळं काही पाहायला तू हवी होतीस, पण सगळं आम्ही पाहिलं आहे. तुझ्या नव्याने आज कमाल केली आहे, तुला खरंच अभिमान वाटायला हवा. सायली म्हणते, मला अभिमान तर आहेच यांचा आणि खूप आहे, फक्त मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. खरं सांगायचं तर आज अशक्य ते शक्य केले त्यांनी. खरंच मी काय बोलू मला नाही माहीत, माझ्याकडे यासाठी शब्द नाहीयेत. तर अर्जुन म्हणू लागतो, अखेर महिप्त शिखरे पकडला गेलाय. आता महिप्तच आपल्याला सिनियर आणि प्रतिमा आत्यांच्या अपघाताचा खरा मास्टर माइंड सांगेल. आता आपल्याला कळेल की हा अपघात नक्की कोणी घडवून आणला होता.
कोणाच्या सांगण्यावरून हा अपघात घडवून आणला गेला होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता महिप्तच देईल. तर रविराज सर म्हणतात, अर्जुन, तू अगदी बरोबर बोलतोयस. महिप्तला तर शिक्षा होणारच, परंतु आमच्या अपघाताच्या मास्टर माइंडची 100 आता भरत आली आहे आणि त्याला सुद्धा आता शिक्षा होणार. काही झालं तरी आता त्याचीही सुटका नाही. आता कोणतीही दयाम्या दाखवली जाणार नाही. तो कोणीही असला तरी सुद्धा तो आयुष्यातून कसा उठलेल याची व्यवस्था मी करेन. मी त्याला आता सोडणार नाही. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनला आता पोलिसांनी महिप्त शिकरेनाला चांगलंच तोडायला सुरुवात केलेलं असतं. आता पोलिसांची टीम महिप्त शिकरेकडून सत्य वधवून घेण्यासाठी त्यांना मारत असतात. तर इन्स्पेक्टर सावंत महिप्त शिकरेना म्हणतात, महिप्त शिकरे, तुझ्या गुन्ह्याची कबुली दिली होतीस आणि तो रेकॉर्डेड जबाब आमच्याकडे आहे. त्यामुळे आता तुला कबूल करावंच लागेल की ही सुपारी तुला कोणी दिली होती, कोणाच्या सांगण्यावरून तू रविराज किल्लेदार यांचा अपघात घडून आणला होतास. बोल महिपा शिकरे. परंतु महिपा शिकरे काही तोंड उघडायला तयार नसतो. तो गप्प असतो. आता इन्स्पेक्टर सावंत आपल्या टीमला पुन्हा एकदा महिपा शिखरेंना मारायला सांगतात आणि महिपा शिखरेच तोंड पकडून त्यांना ज्या विचारू लागतात. परंतु इतकंही होऊन महिपा शिखरे काहीच बोलत नसतात. पोलिसांच्या टीमने महिपा शिखरेला इतका तोडलेलं असतं तरी सुद्धा महिपा शिखरेने काही तोंड उघडलेलं नसतं. त्यामुळे इन्स्पेक्टर सावंत यांना आता काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अश्विन घरी येताच प्रिय त्याला प्रश्न करत म्हणते, अश्विन, अरे कुठे होतास? मी तुला फोनही करण्याचा प्रयत्न केला पण तू माझे फोनही उचलत नव्हतास. अश्विन म्हणतो, मी दादाला भेटायला हॉस्पिटलला गेलो होतो. तर आता प्रिया म्हणते, कसं आहे अर्जुन? त्याला जास्त ताड लागला नाहीये ना? अश्विन म्हणतो, हाताला आणि पाठीला जबरदस्त जखम झाली आहे पण आता तो ठीक आहे. तर आता प्रिया पुढे काही विचारणार तर अश्विन म्हणतो, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणत अश्विन फ्रेश व्हायला निघून जातो. तर प्रिया मनाशीच म्हणते, हा सगळ्यांसोबत माझ्याशी नीट वागतोय पण याचा राग अजूनही गेला नाहीये. त्यामुळे अर्जुनला महिप शिकरेने काय सांगितले हे मला तरी हा सांगणार नाही. पण नक्की काय सांगितलं असेल? नागोबाबद्दल काही सांगितलं असेल का की माझ्याबद्दल? या विचारानेच प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनाताई अस्मिता त्याला जेवण वाढतात आणि म्हणतात, अस्मिता बाळा, तू जेवून घे. अस्मिता म्हणते, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की प्लीज तुम्ही मला जेवणाची जबरदस्ती करू नका माझ्या खशाखाली. जर खासच उतरत नसेल तर मी कशी जेवणार आहे सांगा ना? आणि त्यात तुम्ही दोघीही जेवला नाहीयेत, मग मी एकटीने जेवायचं आहे का? कल्पना ताई म्हणतात, अस्मिता बाळा, आम्ही जेवणारच आहोत परंतु तुझं जेवण वेळेभर होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तू जेवून घे. अस्मिता म्हणते, पण खरंच मला जेवण नाही जाणार आहे. तर त्याचवेळी कल्पना ताईंना सायलीचा फोन आलेला असतो. तर कल्पनात ताई म्हणतात, सायलीचा फोन आला आहे. असं म्हणत त्या फोन उचलतात आणि विचारतात, सायली बाळा, अर्जुन कसा आहे? आता तो ठीक आहे ना? तर सायली म्हणते, आई आता ते अगदी ठीक आहेत, काळजी करायचं काहीच कारण नाही. उद्या त्यांना डिस्चार्जही मिळेल. पण हो, आता रविराज काका घरी गेले आहेत आणि चैतन्य भाऊजी यांचा डबा नेण्यासाठी आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडे डबा द्याल का? कल्पनाई म्हणतात, हो बाळा, मी डबा देते पण तू काळजी घे. सायली म्हणते, आई आजची रात्र मी इथेच थांबते. कल्पना ताई म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत कल्पनाताई फोन ठेवतात आणि तोपर्यंत तिथे चैतन्य आलेला असतो. तर आता चैतन्य कल्पनात ताईंना म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा डबा कुठे आहे? कारण त्यांच्या उदर भरण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी डबा मिळेल का? तर पूर्णाजी म्हणतात, चैतन्य तू एवढा खुश दिसतोयस म्हणजे अर्जुन ठणठणीत आहे हो ना? तर चैतन्य म्हणतो, हो, आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये.
आणि खरंच अर्जुन एकदम ठीक आहे, फर्स्ट क्लास. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता आता तरी जेवशील ना? अस्मिता म्हणते, हो आता तर माझे 2 घास जास्तच जातील, असं म्हणत आता अस्मिता जेवायला सुरुवात करते. तर कल्पनाताई चैतन्याला म्हणतात, चैतन्य थांब, मी अर्जुनचा डबा घेऊन येते, असं म्हणत कल्पनाताई किचनमध्ये निघून जातात. तर त्याचवेळी चैतन्याला फोन आलेला असतो. आता चैतन्य फोनवर काय बोलतो हे कळावं यासाठी प्रिया लपूनच याच्या फोनवरच बोलणं ऐकत असते. आता चैतन्य इन्स्पेक्टर साहेबांचा फोन उचलतो आणि त्यांना विचारतो, इन्स्पेक्टर सावंत, महिप्त शिखरे काही बोलला आहे का? त्यांनी काही सांगितलं आहे का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नाही, अजूनपर्यंत महिप शिखरेने काहीच सांगितलं नाहीये. आम्ही त्याला खूप मारण्याचा, त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काही केल्या तो एक शब्दही बोलायला तयार नाही. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, पण त्याने जर तोंड उघडलं, त्याने जर काही सांगितलं, तर आम्हाला लगेच फोन करा. मला फोन करा म्हणजे मला तसं अर्जुनला सांगायला हवं. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बरं ठीक आहे, मी करेनच तुम्हाला फोन, असं म्हणत आता चैतन्य फोन ठेवतो. इकडे हे सगळं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया घाबरून गेलेली असते आणि म्हणू लागते, बापरे, म्हणजे आता पोलीस महिप्त शिखरेकडून सत्य वधवून घेणार आहेत, त्याला बोलत करणार आहेत. अगोदरच हे सगळं करायची काही गरजच नाहीये, कारण त्याचे हात तर आम्हाला फासावर लटकवण्यासाठी शिवशिवत असणारच आहेत. परंतु हे सगळं काही थांबवण्यासाठी काय करू? मलाच काहीतरी करावं लागेल, कारण काही झालं तरी महिप्त शिखरेने माझं किंवा नागोबाचं नाव घ्यायला नको. आमची नाव जर पुढे आली तर मग काही खरं नाही. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे अर्जुन पाणी घेण्यासाठी उठत असतो आणि त्याचवेळी त्याचा हात दुखू लागतो. तो मोठ्यानेच आई अस ओरडतो. तर सायली म्हणते, अहो काय झालंय, तुम्ही का उठताय? तर अर्जुन म्हणतो, पाणी. हो होतं. सायली म्हणते, अहो मग मला सांगायचं होतं ना? अर्जुन म्हणतो, तू फोनवर. सायली म्हणते, केव्हाच फोन ठेवून झाला होता. खरंच तुम्ही ना ऐकणारच नाहीयेत. अहो माझं नाही, पण डॉक्टरांच तरी ऐका. तुम्ही का असं करताय? हो प्लीज असं वागू नका. आता सायलीने लेक्चर चालू केलेलं असतं. अर्जुन म्हणतो, मला फक्त पाणीच पाहायचं होतं आणि एवढी बायकोगिरी का करतेस तू? आता सायली चिडते आणि म्हणू लागते, गप्प बसायचं, गप्प झोपायचं आणि पाणी प्यायचं. अर्जुन म्हणतो, झोपायचं आणि पाणी प्यायचं नाही ना, हे दोन्ही मला एकदम नाही जमणार एका वेळी. मी एकच काहीतरी करू शकतो, एक तर झोपू तरी शकतो, नाहीतर पाणी तरी पिऊ शकतो. तर सायली अर्जुनला म्हणते, बरं ठीक आहे, थांबा, मी तुम्हाला उठवून बसवते, असं म्हणत सायली अर्जुनला हळूहळू उठवून बसवते आणि म्हणते, हातावर ताण येणार नाही, असं प्लीज काहीतरी करू नका. तर अर्जुन म्हणतो, हो मी काही करत नाहीये. आता सायली अर्जुनला पाणी देते आणि त्यानंतर प्रश्न विचारत म्हणते, तुम्हाला जास्त तर दुखत नाहीये ना हात? अजून कुठे दुखत नाहीये ना? प्लीज असेल तर सांगा. अर्जुन म्हणतो, नाही, काहीही दुखत नाहीये, त्यामुळे प्लीज तू एवढी काळजी करू नकोस. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, एवढीच जर काळजी वाटत होती मग तू बोलत का नव्हतीस? तर सायली म्हणते, आता तो विषय सोडा ना, परत परत तोच विषय घेणार आहात का आणि त्यावरून वाद घालणार आहात का? आणि का तोच विषय तुम्ही बोलताय? सोडा ना तो विषय. आता मी कान पकडून तुमची माफी मागू का? असं म्हणत सायली कान पकडते. तर अर्जुन म्हणतो, बायको प्लीज असं काहीतरी करू नको. सायली म्हणते, मला तुमचा राग आला होता, कारण तुम्ही सचिन भाऊजींच एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं होतं आणि म्हणूनच तर मी तुमच्याशी बोलत नव्हते. तुम्ही जर सचिन भाऊजींच सत्य मला अगोदरच सांगितलं असतं तर आपण दोघांनी मिळून काहीतरी मार्ग काढला असता, परंतु नाही. तुम्हाला माझ्यापासून सत्य लपवायचंच होतं. हे आजच नाही, अनेक वेळा असंच घडत आलंय, असं म्हणत सायलीने तोंडाचा पट्टा चालू केलेला असतो. अर्जुन म्हणतो, ऐक, हात तुकतोय, प्लीज जरा शांत राहशील का? खरं सांगू का, लग्नामध्ये लोक ज्यावेळी नव्याच्या डोक्यावर टाकतात ना,
त्यावेळी अक्षता न टाकता इयरबड्स टाकायला हवे, म्हणजे आयुष्यभर उपयोगी ठरतील ना. बायको काही तेच तेच बोलत बसणार आहे आणि आम्ही फक्त ऐकतं राहायचं आहे. आता सायली अर्जुनचा हात पकडते आणि अर्जुनला म्हणते, मी परत परत तुमच्याकडे त्याच गोष्टीसाठी वाद घालत असते, कारण तुम्ही माझे आहात, माझ्या हक्काचे आहात आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे. यासाठी दुसऱ्या भाषेतील शब्द नाहीयेत. मी माझं प्रेम याच शब्दातून व्यक्त करत असते. तुम्हाला माहीत नसेल, परंतु ज्यावेळी तुम्ही महिपतला पकडायला गेला होता त्यावेळी माझी काय अवस्था झाली होती मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आणि तुम्हाला नाही कळू शकत. तुम्ही तिथे एकटे गेला होता आणि म्हणूनच मला भीती वाटत होती. अर्जुन म्हणतो, मी एकदा कुठे होतो, तू होतीस ना माझ्यासोबत. तू जरी तिथे स्वतःहून आली नसलीस तरी माझ्या आसपास होतीस. तुला सांगू का, महिपने ज्यावेळी माझ्यावर वार केला त्यावेळी मला समोर तूच दिसत होतीस. ज्यावेळी मी खाली कोसळलो त्यावेळी सतत तुझे शब्द माझ्या काने पडत होते. उठा महिप्त शिखरेने आपल्याला किती त्रास दिलाय या सगळ्याची तू जाणीव करून देत होतीस. रविराज काका आणि प्रतिमहत्या यांना झालेल्या त्रासाची जाणीव तू मला कळून देत होतीस. महिप्त शिखरेने केलेली पाप तू मला समोर बोलून दाखवत होतीस आणि त्यावेळी मला बळ मिळालं, कारण तुझ्यामुळेच मला ताकद मिळत असते. सायली, म्हणूनच मी म्हणतोय, मी एकटा कुठे होतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी आणि माझी एकमेकांना साथ असणार आहे, त्यामुळे आपण एकटे नाही आहोत असं म्हणत आता सायली अर्जुन एकमेकांचा हात घट्ट पकडतात आणि एकमेकांवर असणार प्रेम शब्दात व्यक्त करण्याचा आणि भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आता अर्जुन ज्यावेळी हालचाल करतो त्यावेळी त्याची जखम पुन्हा एकदा दुखू लागते. सायली घाबरवडते आणि मग ते म्हणाले होते ना, हाताची हालचाल करू नका. डॉक्टर म्हणालेत की हातावर ताण येईल, असं काही करू नका. पण नाही, तुम्हाला तर ऐकायचंच नाहीये ना. आता तर मी डॉक्टरांनाच बोलवून घेईन, म्हणजे ते नक्कीच तुम्हाला ओरडतील. मग तुम्हाला कळेल की तुम्ही किती चुकीचं वागत आहात. तुम्हाला ऐकायचंच नाहीये का माझं. असं म्हणत सायलीने पुन्हा तिच्या काळजीचा तोंडाचा पट्टा चालू केलेला असतो. अर्जुन म्हणतो, इयरबड्स कुणीतरी इयरबड्स आणून द्या. आता सायली हसू लागते. दोघंही एकमेकांकडे पाहत हसव असतात. दोघांची ही मस्करी चालू असते आणि त्यातही त्यांचं असणार प्रेम व्यक्त होत असतं. दोघंही खूप खुश असतात. परंतु दुसरीकडे सुभेदारांच्या घरी प्रियाची मात्र झोप उडालेली असते. प्रिया घाबरून गेलेली असते. तिला शांत झोपही लागत नसते. प्रिया उठून बसते आणि विचार करत म्हणते की काय करू. महिपा शिकलेने एव्हाना सत्य सांगितलं नसेल ना. पोलीस तर खरी येणार नाहीत ना. ते मला अटक तर करणार नाहीत ना. मला फरफटत घेऊन जाणार नाहीत ना. असं म्हणत प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. आता प्रिया पाणी पिते, शांत होते आणि त्यानंतर अश्विन झोपलाय हे पाहतच ते नागराज काकांना फोन करते आणि म्हणते, काय झाले, तुम्ही अजूनही असे शांत आहात का की एवढं सगळं होऊ नयेश. या मृगासारखी मान कुठेतरी गाढून बसला आहात. तर आता नागराज काका म्हणतात, आता मला ते करायची वेळच येणार आहे. काय झालं, तू फोन का केलायस, बोल्ड. तर प्रिया म्हणते, तुम्हाला कळतं ना की महिप्त शिकरेला अटक झाली आहे. आता कुठल्याही क्षणी तुमच्या दरवाजाची बेल वाजेल आणि पोलीस तुम्हाला घेऊन जाते आणि त्यानंतर मी आहेच तुमच्या मागे मागे. तर नागराज काका म्हणतात, असं काहीही होणार नाही. जोपर्यंत साक्षीच्या चाव्या आपल्या हातात आहेत तोपर्यंत आपलं नाव तो घेणार नाही. तर प्रिया म्हणते, किती दिवस या चाव्या पुरणार आहेत. आणि हे सगळं काही बोलत असताना तुमच्याकडे एक पैशाचाही मला कॉन्फिडन्स दिसत नाहीये. अहो, काहीतरी मार्ग शोधा. काहीतरी असं करा की काही झालं तरी महिप शिकरे तोंड उघडणार नाही. तर नागराज काका म्हणतात, जे काही करायचं ना ते मी नीट करेन, पण तू या सगळ्यामध्ये पडू नकोस आणि मला फोन करत राहू नकोस आणि फोन करून माझं टेन्शन वाढवू नकोस. प्रिया म्हणते, मी तुमचं टेन्शन नाही वाढवत आहे. तुम्हाला काय होईल
याची जाणीव करून देते. त्यामुळे ज्या आणि आत्ताच्या आता ते महिप्त शिकरेच तोंड बंद करा आणि त्याचं तोंड बंद राहील याचा विचार करा. तर नागराज काका म्हणतात, ते मी बघेलच, पण तू मला फोन करून सतावू नकोस, मी ठेवतो फोन असं म्हणत रागानेच आता नागराज राज काका प्रियाचा फोन ठेवतात. तर इकडे प्रियाचीही खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं हॉस्पिटलमध्ये सायली आणि अर्जुनच्या गप्पा चालू असतात. आता चैतन्य डबा घेऊन आलेला असतो. सायली अर्जुनला जेवण भरवायला घेते, त्याला जेवण खाऊ घालते आणि त्यानंतर अर्जुनला मध्येच ठसका लागतो. सायली त्याला पाणी पाजते, त्याची काळजी घेते आणि त्यानंतर आता अर्जुनला गोळ्या द्यायला जाते. परंतु अर्जुन गोळ्या घेण्यासाठी नकार देत असतो. सायली अर्जुनला ओरडते. त्यावेळी अर्जुनला गोळ्या खाव्याच लागतात. सायली म्हणते, आता शांत आराम करायचा आहे असं म्हणत सायली शांतपणे अर्जुनला झोपी घालते आणि ती बाजूला जाणार, परंतु त्याच वेळी अर्जुन सायलीचा हात पकडतो. सायली म्हणते, अहो काय चाललंय, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. अर्जुन म्हणतो, तेच ना, तुझी ही गोड स्माईल, आता समजा आपण आपल्या बेडरूममध्ये असतो तर, कारण तुझ्या या गोड स्माईलचा हॉस्पिटलमध्ये काहीच उपयोग नाहीये. सायली म्हणते, गप्प बसा असं म्हणत सायली लाजत असते. अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, खरंच तुझं हे लाजलं पाहून असंच वाटते की आता आपण आपल्या बेडरूममध्येच असायला हवं होतो. तर सायली म्हणते, आता तुम्हाला आरामाची गरज आहे, त्यामुळे आराम करा. त्यापेक्षा मी एक काम करू का, मी तुम्हाला थोपतो का? अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, बेस्ट ऑप्शन. आता सायली अर्जुनला थोपटत असते. तर अर्जुन म्हणतो, बायको, आज आपल्याला खूप मोठं यश मिळालं आहे. महिपा शिकरे अखेर पकडला गेला आहे. आता सिनियर आणि प्रतिमा हत्ते यांच्या अपघाताचा मास्टरमाइंड आपल्याला कळणारच आहे आणि आपण त्याचा शोध घ्यायचा आहे. बायको, या सगळ्या प्रवासात तू माझ्यासोबत आहेस ना? तर सायली अर्जुनच्या हातावर हात ठेवत म्हणते, हो, माझी साथ तर तुम्हाला आयुष्यभरासाठी आहे आणि ती कायम असणार आहे. आणि हो, माझा स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे काळजी करू नका. आता तुम्ही आराम करा, बघू असं म्हणत सायली अर्जुनला थोपटत असते. आता अर्जुन शांत झोपी जातो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन पोलीस स्टेशनला गेलेला असतो. अर्जुन महिप्त शिकरेंना प्रश्न करत म्हणतो, महिप्त शिकरे, मी तुला शेवटच विचारत आहे की तुला सिनियरला मारण्याची सुपारी कोणी दिली होती? त्याचं नाव मला कळायलाच हो. आता नागराज काका बाहेर उभे असतात. ते घाबरून गेलेले असतात आणि त्यानंतर नागराज काका आतमध्ये जातात आणि विषय बदलत महिप्त शिकरेंना म्हणतात, सुमन कुठे आहे? तर महिप्त शिकरे अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही मला काय विचारलं होतं? तर अर्जुन म्हणतो, हो, त्या प्रश्नाचं उत्तर तू देणार आहेस. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.